नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 11व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. भगवद्गीतेतला दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग हा आपण समजून घेत आहोत. आपल्या बुद्धीविषयी आपण मागच्या भागात बोललो. कर्तव्य पार पाडताना हीच बुद्धी आपली मदत करू शकते. आजच्या या भागात अशा अजून काही गोष्टी जाणून घेऊया जेणेकरून आपल्याला आपले कर्तव्य पार पाडणे जरा सोपे जाईल. चला तर मग सुरुवात करूया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. भगवद्गीतेतला हा श्लोक आपण बरेच वेळेला ऐकला असेल. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. ते अर्जुनाला सांगतात की आपल्याला आपले कर्तव्य पार पाडायचा अधिकार आहे, पण आपण कृतीचे फळ मिळवण्यास पात्र नाही. केलेल्या क्रियांचे परिणाम फक्त आपल्यामुळेच आहे हा आपला गैरसमज ठरेल. तसेच निष्क्रियतेची जोड म्हणजे अटॅचमेंट टू इनॅक्शन हे आपल्याला महागात पडेल. मागच्या भागामध्ये आपण आपल्या बुद्धीविषयी बोललो. कुठलीही ड्युटी किंवा कर्तव्य पार पाडत असताना आपण थोडासा विचार करणे गरजेचे आहे. एखादा गोल किंवा ध्येय ठेवणे गरजेचे आहे. हे ध्येय कदाचित कृती करताना बदलू शकेल आणि त्यात काही चुकीचे नाही. बाण आणि धनुष्य याचे उदाहरण घेऊन आपण ही संकल्पना समजून घेतली होती. आता आजच्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊया. या श्लोकात बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक एक करून या गोष्टी समजून घेऊया. पहिली गोष्ट ही की आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, पण त्याच्या कृतीतून मिळणाऱ्या फळांची काळजी न करता. आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, तो आपला अधिकार आहे. आणि असे करताना आपण आपल्या कृतीतून मला काय फळ मिळेल हा विचार न करता. कारण हे परिणाम किंवा फळ केवळ आपल्यावरच नाही तर इतर अनेक घटकांवर अवलंबून असतात. जसे की इतर लोकांचे प्रयत्न, त्यांनी पार पाडलेले त्यांचे कर्तव्य, आजूबाजूची परिस्थिती, आपले कर्म आणि काही वेळेला आपले नशीब सुद्धा. जर आपण फळांचा विचार करत राहिलो तर आपण सतत काळजी करत राहू, सतत विचार करत राहू. मी चांगले काम करत आहे का? माझ्या अपेक्षेप्रमाणे या कृतींचे परिणाम असतील का? सर्व काही सुरळीत होईल का? मनात फक्त हेच विचार येत राहतील. श्रीकृष्ण अर्जुनाला असा विचार करू नकोस असे सांगतात. त्याऐवजी त्यांनी चांगले काम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याच्या क्षमतेवर आधारित प्रयत्न केले पाहिजेत हे ते त्याला सांगतात. आजच्या श्लोकातील दुसरी महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. आपल्या कर्मांचे फळ फक्त आपल्या उपभोगासाठी नाहीत. माझी कृती माझ्या उपभोगासाठी नसेल तर ती कुणासाठी आणि मी ही कृती करायची तरी का? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. श्रीकृष्णांचं म्हणणं आहे की हे फळ फक्त आपल्यासाठी नाही तर या जगातल्या सगळ्याच गोष्टींकरता आहे. ज्याने जग निर्माण केले त्या निर्मातासाठी हे सगळं आहे. आपण जशी आपली कृती म्हणजे ॲक्शन्स करतो तशी जेव्हा बाकीचे लोक त्यांची कृती करतील तेव्हाच जगाची प्रगती होईल. उदाहरणार्थ, समज आपला एखादा डेअरी किंवा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. आता व्यवसाय म्हटलं तर काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दूध हा असा खाद्यपदार्थ आहे जो सगळ्यांना लागतोच आणि अगदी सकाळीच लागतो. जर एखाद्या दिवशी एखाद्या संपामुळे हेच दूध पुरवणारे आलेच नाहीत किंवा वेळेवर डिलिव्हरी झालीच नाही
तर आपण काय करू शकणार आहोत? कृतींचा आनंद, त्यांचे उपभोग हा केवळ त्याच वेळेला होऊ शकेल जेव्हा बाकीचे लोक देखील त्यांच्या कृती नियमितपणे पार पाडतील. दरवेळेलाच अगदी सगळे आपल्या मनासारखे होईल असं तर आपण म्हणू शकत नाही. मात्र आपण आपले ड्युटीज आणि ॲक्शन्स पार पाडणे गरजेचे आहे. अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण या श्लोकातून शिकणार आहोत, पण जाणून घेऊया पुढच्या भागात. धन्यवाद.